ये माल कौन छिला है? ये जो काम सुनो सुनो ना, किधर छिलते हैं? किधर बैठ के छिलते हैं? अंदर इधर इधर माल है हमारा ना उधर ही खोदकाम करणारे चोरी करतात. त्यामध्ये कांबळे कोण आहेत? आदमी यहाँ पे आएंगे आप उनको पहचान लोगे? वो पहचान वाला ये आदमी है ना, बताया मोबाइल दिखा ना, मैंने आपको 4 मिनट हाँ वही आदमी लोग है. डेली आते हो? ये पूरा गटर सफाई किया हुआ तो किया ना. मैं तो नहीं वही लोग लेके जाता. मैं तो हम लोग तो ड्यूटी चले जाता, कल छुट्टी नहीं था. हम लोग इधर रहते नहीं. हमारे ऊपर ना जाने आ रहे थे, उनके घर के पीछे भी तो आओ ना. हे BSNLचे बोईसर ब्रांच अधिकारी जागेवर पाहणीसाठी आलेले आहेत. हे अमर सावंत, ज्यांनी हा विषय हाताळलेला आहे आणि ज्यांनी हा विषय समोर आणला, हे अधिकारी आहेत. नमस्कार, मी अमर सावंत, पालघर जिल्हा अध्यक्ष हॅश फाउंडेशन. पण आज माननीय पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा यती देशमुख साहेबांपर्यंत मला एक प्रश्न आहे, मनात येतो, सामान्य जनतेचा, सामान्य नागरिकांचा आणि एक भारतीय नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे. आपण बोईसर तारापूरमध्ये MIDC मध्ये आता छोटे मोठे गटारची कामं, रस्त्याची कामं बरीच चालत होती आणि चालत पण आहेत. त्या दरम्यान आपल्याला अशी एक केस समोर आली माझ्या. गटरचं काम चालू असताना किंवा रस्त्याचं काम चालू आहे, JCB वाले खोदतायत आणि भंगार माफिया वाट बघतात ती कधी माल निघेल. तो माल असा साधारण नव्हता, तो एक तर शासकीय मालमत्ता. आता शासकीय मालमत्ता ही चोरी करत आहेत बिनधास्तपणे. आपण आतापर्यंत बघितलं कुठली बंद कंपनी चोरी गेली हे झालं, पण ही शासकीय मालमत्ता ही कशी, म्हणजे BSNLचे मोठे मोठे केबल जे निघायचे JCBच्या साह्याने ते रात्री लंपास होतो, भंगार माफ्यांकडे ते लंपास व्हायचे. दिनांक 2/1/2026 रोजी सुमारास 4:30च्या दरम्यान 4:30ला मला असं माहिती आली की इथे असं मोठ्या प्रमाणे केबल चोरून ठेवलेले आहेत आणि तिकडे सोडण्याचं काम करतायत. तर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो, रोडक दाबाच्या समोर बोईसरमध्ये. तिकडे बघितल्यानंतर मी तिकडे पोहोचल्यानंतर जे सोडत होते, जे कामगार जे होते कोणी, ते पळून गेले जागेवरून. तिकडे बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात सोडलेल्या केबल होत्या, त्या BSNL कंपनीच्या होत्या. ठीक आहे, मी ताबडतोब 112ला कॉल केला की असं झालेलं आहे, इकडे मोठ्या प्रमाणात चोरी होते. आणि तिकडचे ज्यांनी रहिवासी होते, राहत होते, त्यांनी पण मला कळवलं की ये हमेशा ही जबरदस्ती हमारे घर की इधर भी आते हैं, रखते हैं और रात को कोई भंगार वाले की गाड़ी आती है और लेके जाते हैं, बहुत दिनों से चल रही है. ठीक आहे, त्यांच्या पण आपण स्टेटमेंट घेतलेलंच आहे माझ्या मोबाईलमध्ये. 112 नंतर कॉल आला, साहेबांनी फोटो काढले माझे, सांगितलं काय प्रकरण आहे. मी हे असंच आहे. ठीक आहे, मला वाटतं आता कारवाई होईलच. मग 2 दिवसानंतर मी 6/1 म्हणजे 6 जानेवारीला पोलीस अधीक्षक सरांना ही सगळी जी आहे ती तक्रार मी दिली लेखी स्वरूपामध्ये. त्यानंतर मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं, समजपत्र काढून बोलावलं गेलं की काय विषय. त्याविषयी मी सांगितलं असं चोरी होते. एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या समोर जर चोरी होत असेल, शासकीय मालमत्ता बिनधास्त उघडी चोरी करतायत दिवस रात्र, तर माझं एक नागरिक म्हणून मी कंप्लेंट घेऊ शकतो का नाही? ते बोलले नाही, असं होऊ शकत नाही, आम्ही कंप्लेंट तुमच्याकडून घेऊ शकत नाहीये. तसं मला पत्र पण दिलंय बोईसर MIDC पोलिसांनी की जी मालमत्ता ज्यांची आहे, जसं की भारत संचार निगम लिमिटेड, जे अधिकारी बोईसरचे आहेत त्यांनी इकडे यावं. त्यांची चोरी झाले की नाही झाले तर कशी झाले त्यांनी कंप्लेंट द्यावी. ते कंप्लेंट दिल्यानंतरच ही FIR किंवा नोंद होऊ शकते. मला एवढंच साहेबांशी बोलायचं आहे, आपले पोलीस अधीक्षक साहेब पालघर जिल्ह्याचे, की जर सामान्य नागरिक, भारताचा नागरिक म्हणून मी समोर जातोय सांगायला की असं होत आहे, तर आमच्या बोलण्यावरून FIR होऊ शकत नाही का? जर नसेल होत तर असे प्रत्येक म्हणजे जेवढी शासकीय मालमत्ता आहे बिनधास्त हे चोरी करून निघून जाते, त्यावरती आपल्याकडून काय कारवाई होऊ शकते? आणि अद्याप ही कारवाई झालेली नाहीये. आजच्या तारखेपर्यंत ही चोरी रात्रीची होत आहे
आणि ह्याचं कारण मला संशय आहे की BSNL चे काही अधिकारी भंगार माफियांना भेटलेले आहेत. आता ह्याची सखोल चौकशी व्हावी त्यासाठी मी पुन्हा साहेबांना म्हणजे लेटर दिलेला 23/2/2026 होती. आता एवढंच मी अपेक्षा करतो साहेब की हे जे भंगार माफिया आहेत जोपर्यंत प्रायव्हेट पर्यंत होते ठीक आहे, आता शासकीय मालमत्तावरती पण ते दल्ला टाकायला लागलेले आहेत. यांच्यावरती चाप बसला पाहिजे आणि तुम्ही तो बसवणार ही मला खात्री आहे. एवढंच बोलायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.